कृत्य करो सरले देखा, ऐसा अनाथांचा सखा बोलिला। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात होते श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या जन्माजवळ असून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 587 ओळीचा आपण विचार करतो आहे। विषय आहे ज्ञानी महात्मा। म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करो सरले देखा, ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो। भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणता आहे? ज्ञानी पुरुषाला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही असं समजा। याप्रमाणे अनाथाचे नाथ असणारे, अनाथाचा सहाय्यक असणारा भगवान अर्जुनाला सांगितले। जीवनमुक्ताला अदृष्टाप्रमाणे क्रिया करावी लागते। जीवनमुक्ताला अदृष्टाप्रमाणे क्रिया करावी लागते। जीवनमुक्ताच्या क्रियेचं वर्णन नाथायाने केलेलं आहे। एवं नासल्या गुण विकार जीवनमुक्ती होती न। ज्यावेळी मनुष्याचे गुण आणि विकार संपल्या जातात त्यावेळी तो जीवनमुक्त होतो। गुणातही मनुष्य अडकला जातो। कोणी रजोगुणी आहेत, कोणी सत्वगुणी आहेत, कोणी तमोगुणी आहेत। ते गुणही सोडत नाहीत माणूस। गुण सोडले पाहिजे। गुण हा सूक्ष्म देहाचा विकार आहे, आपला नाही आहे। आपला म्हणजे आपण परमात्मा आहोत, आपला तो विकार नाही आहे, पण तो गुण सोडत नाही माणूस। त्या गुणाला जे चिटकून बसलेले असतात त्याचप्रमाणे विकार आहे, षडविकार। ते षडविकारही सोडायला तयार झाले। मग ज्याने हे गुण आणि विकार सोडलेले आहेत ते जीवनमुक्त असतात। याच देहामध्ये ते मुक्त होतात। त्याला दृष्टांत दिला, जीविका कुलाल चक्र भवे साचार परिभ्रमे। ज्याप्रमाणे कुंभाराने एकदा ते चाक फिरवलं आणि ते दांडकं काढून घेतलं की ते फिरतच राहत, त्याप्रमाणे जीवनमुक्ताचा व्यवहार होत राहतो।
गुणविकार गेले की पुरुष जीवनमुक्त होतो. गुणविकार जाण्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपण त्या गुणातही राहायला नको. पण ते असं माणसाचं असे म्हण, मेल्याशिवाय काय म्हणतात, आणखी काय म्हणतात, त्यांचा स्वभाव नाही बदलायचा मेल्याशिवाय. स्वभाव सोडत नाहीत माणसं, गुण सोडत नाही. विकार गुणाप्रमाणे स्वभाव बनलेला. सात्विक असेल तर तो भजन करील, वारी करील, एकादशी व्रत करील, श्रवण करील, वाचन करील, जप करील, पूजन करील. तमोगुणी असेल तर त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव, सदा धावतच राहा. स्वतःला समाधान नाही, दुसऱ्याला समाधान लाभू देत नाही तमोगुणी माणूस. विनाकारण काही कारण नसतं, पण तो स्वभाव काही टाकत नाही. रजोगुणी माणूस त्याच्या भिंतीची वीट पडली तर आपल्या भिंतीकडे लागेल, पायाने लागली. रजोगुणी माणूस स्वभाव बदलत नाही. गुण आणि स्वभाव हे ज्याचे जातात त्याला जीवनमुक्त. गुण आणि स्वभाव ज्याने टाकणं काही फार अवघड याच्यातला भाग नाही. पण ते मनुष्याला जी सवय झालेली आहे त्या गुण स्वभावाची, ते गुण स्वभाव काही जात. फोन बंद ठेवा, बंद फोन बंद ना, बंद ठेवा ना फोन. त्याला कसं सगळं सांगायचं, फोन बंद केला ठेवला म्हणजे लॉक करून ठेवायचं. तेवी प्रारब्ध शेष वृत्ती ज्ञाते निजदेही वर्तते. वर्तता हो देह स्थिती, देह अहंकृती असे ना. तेवी प्रारब्ध शेषवृत्ती, त्याप्रमाणे प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत या देहात राहतात. ज्ञाते महाराज सगळे देहातच राहतात, प्रारब्ध आहे तोपर्यंत. पण ज्ञात्याचं वेगळं आणि सर्वांचं वेगळं असा प्रकार आहे. ज्ञाते देहात असून देहात नसतात आणि बाकीचे देहात असून देहात असतात, हा प्रकार आहे. म्हणून परमार्थ जरी साधू संतांनी सोपा म्हटला तरी मी म्हणतो अवघड आहे. का सोपा आहे? नाही, सोपा नाही, अवघड आहे. त्यांना सोपा असेल पण आम्हाला तर अवघड आहे, कारण आम्हाला काही कळतही नाही. पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, कळलं तरी वळतच नाही, वळलं तरी पटत नाही. ऐकायचं ऐकतो आपण एवढं, वाचायचं वाचतो. का वाचलेलं कळतं का ऐकलेलं कळतं, वाया जाणार नाही तर जेव्हा त्याचा उपयोग होईल तेव्हा होईल. पण सध्या तरी वाचलेलंही कळत नाही, ऐकलेलंही कळत नाही. काय त्याने काय म्हटलं या ठिकाणी? तेवी प्रारब्ध शेषवृत्ती, ज्ञानाचं सांगतात. ज्ञाते निजदेही वर्तते. कोणालाही प्रारब्ध भोग
संपल्याशिवाय देह टाकता येत नाही. ज्यावेळी देह पडतो मग तो किती वय आहे त्या वयाला प्रमाण नाही. एक बंद करून याच्याकडे बंद करून देवी प्रारब्ध शेष वृत्ती. कोणी असं प्रारब्ध संपल्याशिवाय देह पडत नाही. मग ते वयावर प्रमाण नाही येते. प्रारब्ध संपणं हे वयावर नाही. लक्षात ठेवा. कुणाचं प्रारब्ध कधी संपेल काही सांगता येत नाही. प्रारब्ध संपलं की देह पडतो असं म्हणतात. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत ज्ञानी महात्मे या देहात असतात. पण देह संघाताची त्यांना बाधा होत नाही. देहाचे जे गुणधर्म आहेत त्याची बाधा त्यांना होत. कारण त्यांना नक्की कळलेलं आहे, पटलेलं आहे आणि निश्चय झालेला आहे. कळलं तर आपल्याला सुद्धा, फक्त पटत नाही, निश्चय होते की देह आपला नाही. हे आपल्याला निदान लोकांचं चालल्यावर तरी कळतं की नाही. काय चालल्यावर जसं म्हणा मान हलवलं तुम्ही, पण काय चालल्यावर लोकांचं चालल्यावर सुद्धा कळत नाही. काय कळलं तुम्हाला? नाही, काय चालल्यावर तुम्ही सांगा ना. त्यांना कुठं कळलं त्यांना सांगून द्या. देह पडल्यावरती बोलला का? देह पडल्यावरती नेतात कधी त्यांचं चालवल्यावर आपल्याला कळतं का? असं आपलं जाणार एक दिवशी कळतं, नक्की कळतं का? की वळायचं नंतर बघ वळू काय कळते मग. तो जाऊ द्या, तो गेला मातीत, तो जाईल नका. आपण उद्या जाणार काय लक्षात घ्या. शांत काय सांगायचं मला की देह हा आपला नाहीये. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? देह आपला नाही. मग देह आपला नाही तर देहाचे संबंधी आपले आहेत का? हे कळतं आपल्याला? नाही कळत. आपण देहालाही आपलं समजतो आणि देह संबंधित आहे. म्हणजे देह संबंधित सगळी दुनिया आहे. त्या सगळ्याला आम्ही आवळून धरतो शेवटी नरकाला जातो. सगळ्याला मिठ्या मारत राहतो आणि शेवटी अधोगती प्राप्त होते. कारण तशी वासना होते ना माणसाला. मी ओवीचा अर्थ सांगतोय नाथरायांचा. तेवी प्रारब्ध शेषवृत्ती ज्ञाते निर्देही वर्तती. प्रारब्ध आहे तोपर्यंत ज्ञानी महात्मे या देहामध्ये वर्तत असतात. पण देहाचा संबंध बाळगत नाही, देहाचं तादात्म्य घेत नाही, देहाचे गुणधर्म आपल्याकडे घेत नाहीये. लक्षात वर्तती हो देह स्थिती, देह अहंकृती असेल. वर्तती देहाच्या या आकृतीमध्ये ते राहतात, वागतात.
पण देहाचा अभिमान कधी घेत नाही. तर कशाचं घेता? आपलं नाहीच आहे ते. देह हा पाचाचा आणि ना उसणा. देह हे भाड्याचं आहे. कशाचा अभिमान घेत? कोण? पण ज्ञानी महात्मे. ज्ञानी महात्मे सगळ्यांचाच अभिमान जात असेल तर इथं ज्ञानाचं वर्णन करायचं काही कारण नाही. मग ज्ञानाचा जातो आणि सगळ्याचा कुळ कायदा लावून राहतो. सगळ्याचा कुळ कायदा लावतो. अहमपणा, अभिमान. पूर्व प्रारब्धाने आपल्या देहामध्ये वागत असताना वागतात महात्मे, पण देहस्थितीचा कुठल्याही प्रकारे अभिमान घेत नाही. देहाची स्थिती कोणाची रोगी असेल, कोणी गरज असेल, कोणी श्रीमंत असेल, तो कुठलाही अभिमान ते देहस्थितीचा घेत नाही. तो खूप बरा गरीब होते का? गरीब होते. गरीब होते का? गरीब होते. व्यवहार दृष्टीने जर विचार केला तर गरीब होते. रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना म्हटलं, त्यांची परिस्थिती फार बिकट होती. रामकृष्ण परमहंसाची परिस्थिती फार बिकट होती. त्याला कॅन्सर झाला. देवीनं तो कॅन्सर घालवणं काही अवघड नव्हतं. अनेकांनी त्यानं सांगितलं, प्रत्यक्ष माता तुमच्याशी बोलती आहे, तुम्ही मातेला विनंती. प्रारब्धाचा भोग हा भोगून संपवायचा असतो, पुन्हा भोगायला नाही यायचं. म्हणून देवीलाही म्हणायचं नाही आणि आपणही त्याची इच्छा करायची. तो भोगून संपवायचा आहे, पुन्हा यायचं नाही. हे तर त्यांचं सामर्थ्य होतं. ते म्हटले होते स्वामी विवेकानंद. पहा त्यांच्याकडे काय सामर्थ्य होतं. अष्टमहासिद्धी होते त्यांच्याकडे. अष्टमहासिद्धी सांगितलं विवेका, नरेंद्र तू या अष्टमहासिद्धी घे. पण त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं होतं, त्यांनी विचारलं याने देव भेटेल का? म्हणजे देव नाही भेटणार. अष्टमहासिद्धीने देव भेटणार नाही, पण जगाचं कल्याण करता येईल. जगाचा खूप फायदा होईल अष्टमहासिद्धी. देव जर भेटत नसेल तर त्या तुमच्या जवळच राहतात. स्वामी विवेकानंदाचं काय कार्य आहे लक्षात. आपल्याला इथं बसून प्रवचन करता येत नाही. स्वामी विवेकानंदाने हजारो लाखो प्रवचन दिले पाश्चात्य देशात. फार विद्वान होते त्यांच्यावर खूप. त्यांनी स्वामी रामकृष्णाने तर म्हटलंय त्यांना हा देवाचा अवतार आहे. मला मुद्दा एवढाच सांगायचा होता, तुकोबारायाबद्दल मी सांगितलं. अष्टमहासिद्धी होत्या रामकृष्ण परमहंसाने आणि घे म्हटले तुला या अष्टमहासिद्धी. एक एक सिद्धी काय फायदा आहे त्याला. एका एका सिद्धीनं माणसं अमर झाली, मुक्त नाही झाले. काय म्हणतो मी? मुक्त नाही झाले. सिद्धीला पिसे कोणतया पिसे नेले राज हंसे रद्दी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी. सिद्धी मागितली नाही संतांनी. तुकोबरायाकडे आपण गरीब म्हटलो, आपण तुकोबरायाला. तुकोबरायाकडे अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. त्यांच्या दारामध्ये अष्टमहासिद्धी झाडलोट करत होत्या रोज. पण परिस्थिती मात्र परिस्थिती बदलायची नाही.
जसं असेल तसं चालू द्यायचं. संत महात्मे जे असतात ते परिस्थिती बदलत नसतात, आहे तसं चालू द्यायचं. प्रारब्धाप्रमाणे जसं असेल तसं त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असतं, पण ते निमूटपणे देहाचे जे भोग आहेत ते भोगत असतात. कारण त्याला पुन्हा यायचं नाही भोगायला, ते प्रारब्ध संपवत असतात इथंच. नाही तर भगवान त्यांचा दास बनलेला असतो, तो सुद्धा करू शकतो सर्व. पण देवाला सुद्धा सांगतात नाही, जे आहे ते चालू दे, तू या भानगडीत पडायचं नाहीये. कारण आम्हाला पुन्हा यायचं नाही भोगायला, एकदा प्रारब्ध भोगून संपवायचं आहे, म्हणजे पुन्हा जन्म मरण प्राप्त होत. मुद्दा आपला चाललाय असा की प्रारब्ध जोपर्यंत आहे काय, तो देहस्थिती, प्रारब्ध आहे तोपर्यंत देहस्थिती, आणि त्या देहस्थितीचा कशी असेल स्थिती त्याचा ते कधीही अभिमान घेत नाही, हे लक्षात ठेवा. तो देहाचे नि दैव मिळे, जरी विषया माझी लोळे. प्रारब्ध कसे असेल, सर्वांचं प्रारब्ध काही सारखं नसतं. तुकोबाराच्या घरामध्ये चिमणी कोकून गेली तर दाणा मिळत नव्हता, नाथ सोन्याच्या भांड्यात वापरत होते सोन्याचे. परिस्थिती प्रारब्ध आहे ते बदलायचं नसतं. तो देहाचे दैव मिळे, जरी विषया माझी लोळे. तुकोबारा सगळे संत फार गरीब होते, दरिद्री. नाथराय श्रीमंत, सर्व ऐश्वर्य त्यांच्याकडे होते, सर्व भोग त्यांच्याकडे होते, पण ते अलिप्त होते. त्याचा अभिमान त्याला नव्हता. जाती वर्णाचाही अभिमान त्यानं. हरिजनाच्या मुलीला हात धरून घरी नेले, गेले, जेवले जेवले नाही. आम्ही ब्राह्मण इतरांच्या पायाही पडत नाही आणि ब्राह्मण इतरांचं ऐकतही नाही, अशी काही परिस्थिती आहे. एक ठिकाणी माझं कीर्तन होतं, गंमत सांगतो. तिथल्या त्या जो माणूस होता सप्ताह करणारा, त्याचे गुरु होते एक महाराज, ते होते ब्राह्मण समाजाचे. आम्ही त्यांचा माझा परिचय सांग, खूप परिचय. आम्ही गेलो तिथं, एकमेकांना भेटलो, बोललो, गप्पा मारलो, आणि मग मी कीर्तनाला उभा राहिलो. आणि मग मी विचारलं त्या यजमानाला नंतर, महाराज दिसले नाही. ते म्हणले कीर्तन सुरू व्हायच्या अगोदरच गेले. कुठं तिथे थांबले, कुठून श्रीगती गेले. ते म्हणले कीर्तनाला थांबले नाही. ते मला हळूच सांगितलं त्याने, ते ब्राह्मण इतरांच्या ऐकत नाही. काय मला काही वाटलं नाही त्याच्याबद्दल, चांगली गोष्ट आहे, त्यांची इच्छा असेल तसं. ब्राह्मण इतरांचं ऐकत नाहीत. आता याच्यात किती लोकांची कीर्तन आहेत ब्राह्मण? म्हणजे 2च, बाकी 6 लोक इतर आहेत. मग ते बाकीच्या थांबत नाहीत. ब्राह्मण असेल त्याच्या कीर्तनाला थांबतात. म्हणजे हा जो भेद आहे तो संतांच्या ठिकाणी नसतो. म्हणून म्हणून नाथांचं उदाहरण दिलं तुम्हाला. काय संत आणि भगवंत यांच्या ठिकाणी तो भेद नाही. मला नाही वाटत कोणाच्या ताटात जेवले असतील भगवान, पण चोखोबाच्या ताटात जेवले.
वेगळं नाही वाढू दिलं त्याने. दही भात खाल्ला तर चोखोबाच्या ताटाने भक्तिविजय आहे का? ताराबादच्या महाराजांनी केलेला, महिपती महाराजांनी. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे की देहाचे दैव मिळे जरी विषया माझी लोळे. देहाचं प्रारब्ध आहे, जरी प्रारब्धाने परिस्थिती गौण असेल, प्रारब्धाने परिस्थिती चांगली असेल, पण त्या परिस्थितीत ते कधी अडकत नाही. कधी नाथराय अडकले, बाकीचे संतही अडकले नाही, कधीच त्या स्थितीमध्ये अडकले नाही. कशी असो स्थिती, त्याचा विचार त्यांनी कधी केला नाही. परिविकाराचे निविटाळे वृत्ती नमैळे अनुमात्र. विकाराचे निविटाळे एवढंच नव्हे तर हे जे षड विकार आहे, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर वगैरे दंभ अहंकार काय असतील ते, या विकाराचा त्यांना लेश लागत नाही, कुठलाच नाही. काम नाही क्रोध, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. त्या कधीच त्या विकाराचे मेळे विटाळे वृत्ती न मिळणे अनुमात्र. विकारामध्ये त्यांची वृत्ती कधीही विटाळल्या गेली नाही. हो नाही. काम क्रोधावर त्याने विजय मिळवला. बाकीचे काम क्रोधाचे तुका काय म्हणतात, आम्ही झालो दिने, विकाराचे दिन झाले. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण. इंद्रिय म्हणतील तसं वागणारे सामान्य असतात आणि इंद्रियावर कंट्रोल ठेवणारे संत ज्ञानी असतात. म्हणून म्हटलं या ठिकाणी त्याची विषयाचे व दर्शन समूळत्वे मिथ्या ज्ञान. त्यानं ते सगळं मिथ्या आहे, कल्पना आहे आपल्याला. भंडाऱ्या डोंगरावरती तो खूप बरं आहे, भजन करायला जात. भंडाऱ्यावर जायचे, घोरड्यावर जायचे. आणखी दुसरा तो भंडारा घोराडा आणि तेव्हा 3 डोंगरावर ते जात असत. पण विशेष करून बालचंद 3 डोंगरावर ते जायचे, पण विशेष करून भंडाऱ्यावर जायचे. भंडारा खूप अवघड होतं त्या काळामध्ये. पाऊल वाट असायची, काठी झाडं फार, आणि तिथं एकांतात भजन करायचे. मी का सांगतो लक्षात घ्या की महात्मे जे असतात ते त्याशी विषयाचे दर्शन समूळत्वे मिथ्या जाण करिता मृगजळाचे पाण करा ओले पण बाधे न. ते भजन करत असताना गावातल्या टवाळखोरांनी एक तरुण स्त्री पाठवली त्यांच्या. ती बाई तिथे गेली, महाराजांना विनंती केली. महाराज म्हणले मेले का सगळे जगातले मेले पुरुष इथं आली मरायला माझ्याजवळ. जाईवो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तिला काय सांगितलं, हे आई मर तिकडे जा, इथं कशाला आली मरायला. त्याशी विषयाचे दर्शन समूळत्वे मिथ्या ज्ञान. जरी विषय मिळाले तरी ते मिथ्या आहेत, म्हणून कधीही त्यांचं मन
विषयाच्या विकाराने विटाळलं करिता मृगजळाचे पण करा ओले पण बागेना. मृगजळाचं पाणी ओळून जळीनं पिले आणि हात पुसायला नॅपकिन घेतले असं म्हटलं इथे. करिता मृगजळाचे पान करा ओले पण बागेना. मृगजळाचं पाणी पिल्यावर हात ओले होतात का? आता मृगजळच नाहीये. एखाद्याच्या प्रारब्धात भोग असले आणि भोग घेण्यापूर्वी ज्ञान झालं, भोग घेण्यापूर्वी ज्ञान झालं तर त्याचा ते दोष करत असत. दोष तो म्हणून जरी प्रारब्ध असले तरी ते विषय भोगत नाही. आपल्याला कल्पना आहे तुकोबारायाचे बंधू होते, त्यांचं नाव मला वाटतं कानोबा. मला माहिती कानोबा आणि तुकोबाराय. तुकोबाराय थोरले होते ते, मला लक्षात नाही. हरिका काय नाव होतं त्यांचं. त्यांचं लग्न झालं होतं पण सगळ्यांनी विनंती केली त्यांना. सावजी ते थांबले. पत्नीने विनंती केली मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी सेवा करेल, तुम्ही थांबा ना, इथं राहून जंगलात राहून तपश्चर्या करा. पण नाही, ते निघून गेले. कुठे गेले ते पुन्हा त्यांचा पत्ता लागला. काय तेव्हा फार विरक्त होतो. मग मुद्दा काय सांगायचा आहे की अशा प्रकारे जरी विषय मिळाले तरी त्या विषयात दोष पाहून त्याचा त्याग ते करत असत. असे जीवनमुक्त महात्मे ज्ञान प्राप्तीनंतर परमात्म स्वरूपातच ते रममाण होते महात्मे. म्हणून कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांच्या ठिकाणी नाहीये. म्हणून त्या ज्ञानी पुरुषाला या ओवीत सांगतात कुठल्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही. हे करायचं ते करायचं ते करायचं नाही. ते मठ बांधायचं ते दामू त्यातली भानगड नाही. ते असल्या भानगडीतच कधी नाही. तुकोबाराय आणि मठ बांधायची भानगड, समर्थाने कधी मठ बांधायची भानगड केली नाही. ते महात्मे या भानगडीच पुढे नंतर लोक करतात, भाग वेगळा. पण महात्मे कधी या भानगडीत पडत नाही. उपाधीच राहत नाही. ते पाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला. म्हणून ज्ञानी महात्म्याला कर्तव्य नसतं, संपलेलं असतं. असं अनाथाचा सखा परमात्मा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला सेवेचा भाग आपण उद्या करू. कुंडली श्री ज्ञानदेव